संपूर्ण देशाला हादरवणारी घटना. भारतातून टेनिस विश्वाला हादरवणारी एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. देश हादरला. टेनिसपटू राधिका यादवची निगृण हत्या. रील बनवण्याचा नाद जीवावर. नाराज वडिलांनी 3 गोळ्या झाडून या टेनिसपटूचं आयुष्य संपवून टाकलेलं आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, आपण पुढे पाहूया. राधिका यादव हिला पुढं आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगायचं होतं, आणखीन नाव कमवायचं होतं. त्यातच तिच्या वडिलांनी घात केला. 25 वर्षाची राधिका हिच्याच घरी तिच्या वडिलांनी गोळ्या झाडल्या. ही एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. गुरुवारी हरियाणातील गुरुग्राममध्ये टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या केली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर स्वतः तिच्या वडिलांनी या ठिकाणी हत्या केलेली आहे. आता त्याचं कारण समोर आलेलं आहे. एक रीळ बनवला म्हणून तिच्या वडिलांनी तिच्यावरती गोळ्या घातल्या. आपण पाहू शकता हा पाप किती निर्दयी जीवाचा आहे. त्यानं आपल्या मुलीचा विचार केलेला नाही. रीळ बनवलं म्हणून कोणी गोळ्या घालतं का? ही एक धक्कादायक बातमी आहे. ही जी घटना घडली आहे ही गुरुवारी सकाळी 10:30च्या सुमारास घडलेली आहे. तिचं वय फक्त 25 वर्ष होतं. तिला आणखीन पुढे जायचं होतं आणि टेनिस खेळाडू जी होती ती सेक्टर 57मधील पहिल्या मजल्यावर राहत होती. तिच्या वडिलांनी या ठिकाणी गोळ्या घातल्यानंतर ती गंभीर अवस्थेत जखमी झाली. जखमी झाल्यानंतर तिथून तिला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. राधिका यादवला आणखीन आपलं जीवन जगायचं होतं. ती एक टेनिस अकादमीसुद्धा चालवायची. चालवत असताना ती आपल्या करिअरवर लक्ष द्यायची. त्यातच तिला पदकेसुद्धा जिंकली होते. त्याच्यानंतर ती राज्यस्तरीय खेळाडू म्हणून प्रसिद्ध होती. तिनं एक रीळ काय बनवला तर तिच्या वडिलांनी 3 गोळ्या झाडल्या. त्यातच तिचा मृत्यू झाला. तो एक बाप नसून तो एक कसाई होता. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.